बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं एक नंबरचा आरोपी करीत होता. पाचवं की ती आवादा कंपनी कोणची आहे ना त्यांची आणि यांची, हे खरं आहे की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंडेच्या बैठक झाली होती, हे खरं आहे, हे खोटं नाही. आणि सहावं महत्त्वाचं, SIT जवळ पुरावे आहेत, CID जवळ पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडनित रोल आहे म्हणून. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे की SITकडे आणि CIDकडे त्याचे पुरावे आहेत, तर त्याला 302 मध्ये 6 आरोपी करा. हे फडणवीस साहेबाचं म्हणणं काम आहे. फडणवीस साहेब खोटं बोलतात. SITकडे CIDकडे पुरावे नाही आहेत म्हणून पुरावे आहेत, त्यांना सापडलेले सुद्धा आहेत. पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाहीत तोपर्यंत त्याला 6 आरोपी केलं जाणार नाही. हे सत्य. तुम्ही त्याची चौकशी करा, प्रॉपर्टीत करा. 1 नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी आहे. 6 आरोपी 100% धनंजय मुंडे. कारण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघावं लागत नव्हत्या. सगळे छक्के पंजे राजकीय डावं तो 1 नंबरचा आरोपी खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा. काही खून करायचा पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची. लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी, पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायची. ही त्या 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे. मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे. SITकडे CIDकडे पुरावेत. फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे SITला आणि CIDला की त्याला 302चा आरोपी करा. फडणवीस साहेब खोटं बोलतायत. तो 100% 302 मध्ये आहे म्हणजे आहे. काय केलं गेलं पाहिजे हे सगळं करण्यासाठी? फडणवीस स्वतः गृहमंत्रीच असं म्हणत असतात. नाही, खोटं बोलतात फडणवीस साहेब. एक तर खोटं बोलत नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलतात. कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे. नंबर 1चा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितलं आता की त्यांनी सांगितले, फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतलाय की तो 1 नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून. म्हणजे पुरावा इथंच सापडला तुम्हालाच, ती जवळचा आहे. तर खंडणी मागताना, खून करताना याला सगळ्या माहिती होत्या. इथून पाठीमागच्या सुद्धा खूप वंजारी बांधवाच्या सुद्धा खून केले, तेही त्याला माहीत होते. कोणाचे प्लॉट बळकायचे, दादागिरी कशी करायची, काय करायची, याने मोकळीक दिली त्याला सोडायला. आणि कोणाचा पण तो काटा काढायचा 1 नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा. त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा फडणवीस साहेब. जाऊ द्या, आणखीन एकदा चौकशी करा. पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की 1 नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा आहे का. दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेचं कार्यालयाचं कामकाज सगळं 1 नंबरचा आरोपी बघत होता का.